मनमाडमध्ये किन्नर समाजाची आषाढ जत्रा उत्साहात, पोतराजाची मानाची मिरवणूक, गुरु शिष्य परंपरेला उजाळा. मनमाड शहरातील गोदावरी माता मंदिर परिसरात किन्नर समाजाच्या वतीने आषाढ महिन्यानिमित्त पारंपरिक जत्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी पोतराजाला मानाचा सन्मान देत घागर भरून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या धार्मिक परंपरेनुसार मनमाड शहरातील लक्ष्मी आई यांना प्रथम मान देण्यात आला. त्यानंतर विविध धार्मिक विधी पार पडले. जत्रेदरम्यान किन्नर समाजातील ज्येष्ठांनी सांगितले की स्वर्गीय भास्कर आबा गुरु यांनी सुरू केलेली गुरु शिष्य परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून ती यापुढेही तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने कायम ठेवली जाईल. यावेळी बोलताना शिष्यांनी सांगितले की भास्कर आबा गुरु यांनी दिलेली शिकवण, समाजसेवेचा आणि श्रद्धेचा वारसा आम्ही पुढील पिढीपर्यंत पोहोचवत राहू. त्यांच्या विचारांनुसार कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. आषाढ महिना हा मरियाई देवीचा पवित्र महिना मानला जात असल्याने या काळात किन्नर समाजाकडून गुरु पिंटू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली देवीचा गाडा काढण्याची आणि समाजातील रोगराई दूर व्हावी, सर्वांना सुख समृद्धी लाभावी यासाठी विशेष धार्मिक विधी करण्यात येतात. ही परंपरा गेल्या 15 ते 16 वर्षांपासून अखंडपणे सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले. या जत्रेत शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले, तसेच मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भक्तिमय वातावरण, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि धार्मिक उत्साहामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी उपस्थितांनी तृतीयपंथीय समाजाचे स्वर्गीय गुरुवर्य भास्कर आबा हे समाजाचे अभिमान आणि शान होते. त्यांनी जपलेली धार्मिक व सामाजिक परंपरा पुढे नेण्याचा आम्ही निर्धार केला आहे, असे सांगत आषाढ जत्रेची ही गौरवशाली परंपरा भविष्यातही अखंडपणे सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. जेव्हा जसं मी हे माझे शिष्य बसलेले, त्याच्यानंतर गुरु म्हटलं तर या आई परमेश्वर आम्ही आमचे मानतो. जसं आमचे गुरु होते स्वर्गवासी गुरुवर्य भास्कर गुरु, तसे त्यांचं गुरु मी आणि लक्ष्मीमध्ये. म्हणजे आमचं एक माईलेकराचं नातं असतं. माईलेकरांचं नातं जसं डायवासरूचं नातं, तसं आमचं माईलेकरांचं नातं असतं. मग इथून पुढे तुमचं म्हणजे काय आता कार्यक्रम काय तुमचे राहणार आहे? आता बघा, जसं आता मी काढलेलं आता आषाढ महिन्याचं, त्याच्यानंतर माझं जर काही झालं तर माझ्यानंतर माझे चेले काढतील. आता आमचं असं पहिली यात्रा म्हटलं तर माझी निघते मनमाड शहरात. आषाढ महिन्यातला पहिला शुक्रवार माझा निघतो. माझ्यापासून ती जत्रा सुरुवात झाली तर माझ्यानंतर त्यांची सर्वांची जत्रा निघते. बरं, त्या जत्रेमध्ये मग आपण काय काय केलं असं? पहिले म्हटलं तर देवीचं माझ्याकडे महाअभिषेक होतो सप्तशृंगीचा, नंतर ढागऱ्या भरल्या जातात. मग पोतराजाला पहिला मान असतो. पोतराजानंतर आमच्या आराधी, ज्योती, तृतीयपंथी, किन्नर समाज सर्व एकत्र येतात. देवदासी, जुक्ती सर्व एकत्र येतात. त्याच्यानंतर आम्ही चौट भरतो. त्या ढागऱ्या वाजत गाजत आम्ही देवीची मिरवणूक पालखी काढून आम्ही ती शिवावर नेतो. पहिले म्हटलं तर मनमाडच्या शहरातले डवळे यांची लक्ष्मी आई हिला मान देतो. लक्ष्मी आईनंतर सर्व देवतांना मान देऊन सर्वांची शेवट आणि पालखींचा आमचं सर्वात शेवट म्हटलं तर गोदावरी माताला होतो. ही किन्नर समाजाला जवळजवळ 55 वर्षापूर्वी इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये माहिती नव्हती. आणि जी कोजागिरी पौर्णिमा आहे, त्या कोजागिरी पौर्णिमेचं काय महत्त्व असतं किन्नर समाजासाठी, ते सर्वप्रथम भास्कर गुरु, भास्कर नानी यांनी तो पायंडा त्या ठिकाणी घातला की कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय असतं. सर्वप्रथम किन्नर समाजामधला छबिना जो कोणाचा निघला असेल आणि कोणी काढला असेल ते भास्कर गुरु. आणि 55 वर्ष झालेत त्या गोष्टीला. 55 वर्षापासून भास्कर गुरु यांनी छबिन्याचा पायंडा वणीगडावर, सप्तशृंग गडावर भास्कर गुरु यांनी घातला. त्यानंतर तिथून पुढे छबिन्याची परंपरा वणीगडावर सुरू झाली. आणि जो किन्नर समाजाचा जो कोजागिरीचं महत्त्व जे आहे की किन्नर समाजाला का कोजागिरीला त्या ठिकाणी अर्थ आला आणि त्यांना का मान आला किंवा त्यांना काय आलं, तर हे भास्कर गुरूंनी अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राला त्याचं महत्त्व कोजागिरी पौर्णिमेचं सांगितलेलं आहे. आणि भास्कर गुरूंपासून त्या वणीगडावर कोजागिरीचं महत्त्व सुरू झाल्याने त्यावेळेपासून छबिना परंपरा सुरू झाली. काय पडलंय ते
मी मनमाडची निकी. जसं आता सांगितल्याप्रमाणे गुरुने आमच्या जो पावलावर पाऊल दिला आणि जे आमच्या नानींनी सांगितल्याप्रमाणे जशी आखाडाची परंपरा त्यांनी जी केली माझ्या गुरूंनी, तीच परंपरा आम्ही पुढे पाळणार आहे आणि ती आम्ही पाळणार आहे. जसं आता सांगितलं आहे माझ्या गुरुभावांनी, राजमाननी, माझ्या गुरूंनी सांगितलं, पिंटी गुरूंची गोष्ट सांगितली, तीच तुम्हाला मी सांगते की जशी आखाडाची परंपरा आमच्या नानीपासून आम्हाला माहिती पडली, आता आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितली आणि तीच आम्ही पुढे पाळणार असणार आणि इथून पुढे आम्ही ती चालू ठेवणार.